समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। नागपूर शहराच्या सांस्कृतिक वारशात मस्करी गणपती ही परंपरा आजही अनोख्या तेजाने झळकत आहे। तब्बल 237 वर्षांपासून नागपूरमध्ये विसर्जनाऐवजी गणपतीची स्थापना करण्याची परंपरा जपली जाते। हा गणेशोत्सव केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नसून श्रद्धा, विनोद आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर संगम मानला जातो। मस्करी गणपतीची खासियत म्हणजे विनोदी मांडणी आणि उपरोधिक शैलीतून दिलेला सामाजिक संदेश। हलक्या फुलक्या वातावरणात समाजातील विविध मुद्द्यांवर जागरूकतेचा धडा दिला जातो, त्यामुळे भक्तीबरोबरच हास्याची फुलझडाही उडते। नागपूरकरांसाठी हा उत्सव म्हणजे अभिमान, जिव्हाळा आणि परंपरेचा वारसा। बदलत्या काळातही मस्करी गणपतीचे स्वरूप जपले गेले असून नव्या पिढीलाही ही परंपरा आकर्षित करते। श्रद्धा आणि संस्कृतीसोबत हसू आणि आनंद वाटणारा हा उत्सव नागपूरच्या गणेश उत्सवाला आगळे वेगळे रूप देतो। या गणपतीचा इतिहास फार महत्त्वपूर्ण आहे। हा 1887 मध्ये स्थापन झालेला गणपती याला 238 वर्ष यावर्षी होत आहे आणि या गणपतीचं महत्त्व आहे की हा नवस पूर्ण करण्यासाठी हा गणपती बसवलेला आहे। बंगालवर प्रथम रघुजी महाराज जेव्हा विजय मिळवला त्यानंतर मधल्या काळात सर्व शांतता होती, पण पुन्हा एकदा तिथला बंगालचं त्या राजांनी ते काबीज केलं आणि तिथं लोकांना त्रास देणं आणि काळ्या जादूचा त्यांनी ते प्रकोप वाढवला। बंगालचे काही लोक त्यावेळेस इकडं आले। दुसऱ्या रघुजी महाराजचे हे पुतणे खंडोजी राजे उर्फ चिमणा बापू ह्यांनी हे गणपतीचे भक्त होते। हे त्यावेळेस गणपती पूजा करत होते। जो आपला पहिला गणपती बसतो त्याची पूजा करत असताना बंगालचे काही लोक आले आणि पूजा झाल्यावर ते त्यांना भेटले स्थापना करत असताना आणि त्यांनी ही सर्व व्यथा त्यांना सांगितली। महाराजांनी म्हटलं की बस गणपतीला मी नवस बोलतो आणि मी पुन्हा तिथं स्वारी करतो आणि गणपतीला नवस बोलून ते त्या स्वारीवर गेले। बंगालला पुन्हा त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये घेतलं। काळ्या जे जादूगर होते त्यांना पकडून आणलं आणि त्या राजाला तिथं त्यांनी संपवून पूर्ण तिथं शांती निर्माण केली आणि जेव्हा वापस आले तेव्हा दुसऱ्या वर्षीचा गणपती हा बसून चुकला होता आणि नवस पूर्ण करायचा। एकदा गणपती स्थापन झाल्यावर आपण ते करू नाही शकत, म्हणून पितृपक्षाच्या चतुर्थीला ह्या गणपती स्थापना केली आणि त्यावेळेसपासून गणपती परंपरा चालू आहे। विशेष म्हणजे हा वीर गणपती आपण ह्याला म्हणतो। त्यांनी म्हटलं होतं की माझ्या मागं मला असं भास होत होता गणपती 16 आयुध घेऊन उभे आहेत आणि म्हणूनच 16 हातामध्ये आपण आयुध बघता आणि 2 हात म्हणजे एक आशीर्वाद, एक मुद्रेचा हात। तर अशा प्रकारचा गणपतीची परंपरा त्यांनी सुरू केली आणि त्यावेळेस जो राजवाड्याचा परिसर होता त्याला त्यांनी पूर्ण लोकांसाठी मोकळा केला होता। 10 दिवस जे आपण जिंकण्याचा आनंद मनवतो तो आनंद उत्सव त्यांनी त्यावेळेस साजरा केला आणि तोच परंपरा आजपर्यंत आपण इथं तशी चालू ठेवलेली आहे। आता वाड्याचा दायरा जरूर छोटा झाला पण जेवढा आहे त्याच्यामध्ये आपण ही परंपरा जोपासतो।